आपल्यासोबत गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहे. प्रवीण गायकवाडवर यांनी ज्या काटे नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याचं बोललं जात आहे, त्याचा काही संबंध आहे का भाजपसोबत? नाही, ह्या प्रकरणाची विस्तृत मला माहिती नाही. मी आता माहिती घेईल आणि आपण जसं सांगतायत की त्या पद्धतीचा हल्ला जर का झाला असेल तर चुकीचा आहे. जो कोणी दोषी राहील त्याच्यावर कारवाई करण्यात. सुषमा अंधारेने ट्विट केलं आहे, त्यामध्ये त्यांनी काटेचा संबंध बावनकुळेशी असल्याचं सांगितलं आहे. असा कोणाचाही कोणासोबत संबंध नसतो. जेव्हा माणूस राजकारणामध्ये असतो तर अनेक राज्यभर सन्मान्य बावनकुळे साहेब हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांच्यासोबत भेटायला संपूर्ण महाराष्ट्रातले लोक त्या ठिकाणी येत असतात. त्याच्यामुळे असा कुठलाही बेस नसताना सुषमा अंधारेंनी आरोप करू नये. त्यांचा जो ज्यांनी काळं फासलं त्यांचा जो दावा आहे की एकेरी उल्लेख संभाजी महाराजांचा त्यांच्या संस्थेच्या नावामध्ये आहे, तो कुठेतरी कमी करावा. आता ते शक्य आहे की इतक्या वर्षापासूनची जुनी संस्था आहे. आपण सर्वजण जाणतो की छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो, हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. कोणाच्याही मनामध्ये नसतं की त्यांच्याबद्दल अवमानजनक वाक्य त्या ठिकाणी बोलणे. निश्चितपणे समन्वयातून काहीतरी मार्ग काढून त्याच्यावर सामंजस्य भूमिका घेण्यात येईल. पण एखाद्या संस्था किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना असं काळं फासणं त्याचं समर्थन कोणत्याही स्तरात होत नाही. नाही, निश्चितपणे समर्थन केलं जाणार नाही. कायदा कुणी हातात त्या ठिकाणी घेऊ नये अशी माझी भूमिका आहे. शरद पवार यांच्या पक्षाने दावा केला की सरकार पुरस्कृत कुठेतरी हा हल्ला होता. शरद पवार साहेबांना आता आरोप करण्याशिवाय दुसरं काही काम त्या ठिकाणी उरलेलं नाही. मी त्यांच्यावर टिप्पणी करू नये, कारण ते फार मोठे नेते त्या ठिकाणी आहेत. परंतु असा कुठलाही प्रकारचा उद्देश त्या ठिकाणी सरकारचा किंवा सरकारमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा राहत नाही. शेवटला प्रश्न, वर्धा जिल्ह्यातील तुमचे कामदार आहे आर्वीचे सुमित वानकडे यांनी दावा केला आहे की जे गांधीजींचं केंद्र आहे वर्धेमध्ये, तिथे कुठेतरी शहरी नक्षलवाद मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जंगलातला नक्षलवाद त्या ठिकाणी संपवलेला आहे आणि मागच्या काही वर्षामध्ये शहरी नक्षलवाद हा समोर येतो आहे. आणि शहरी नक्षलवादमधली काही मंडळी त्या ठिकाणी शहरातल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करून आपल्या कामाला अंजाम देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. याची सखोल चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. पण असं वाटतं तुम्हाला, तुम्ही पण अनेक वर्षापासून वर्धा जिल्ह्यामध्ये काम करताय, शहरी नक्षलवादाची काही पाळमुळं दिसते का तिथे? अलीकडच्या काळामध्ये काही घटना त्या दिवशी निदर्शनास आलेल्या आहे, परंतु याची चौकशी केल्यानंतरच कारवाई करण्यात येईल. बहुत धन्यवाद. तर हे होते गृहराज्यमंत्री पंकज भोयर. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.